आणि आम्हाला ट्रॅफिक कुठेच लागला नाही आणि आता आपला ट्रॅफिक लागला मानगावला. दम बिर्याणी लिखा है वो बराबर दिखा इसको. हॉटेलमध्ये आपण थांबलो आहे ना, जिकडे आपल्याला मदरचं टस्ट मिळणार आहे. म्हणजे ते आहे, हॉटेलचं नाव आहे आईस आहे. हा बघा हा भोगदासाठी. येस, फायनली भोगदा आपण घेतलेला आहे. तुला थोडंफार उजेड होतं हो ना मग. हां, आता खूप काळोख आहे. तर फक्त कशी ती गाडीच खराब आहे, बाकी बोसते एक नंबर, परशुराम एक नंबर. आणि फायनली लांजा ऑन बोर्ड 153 किलोमीटर. क्या बात. तर एक दोघं कमेंट करते माहिती आहे का, की ब्रिज पडला नाही, पाडला कशाला, की चिपळूणचा रस्ता आता एक नंबर आहे, खूप छान रस्ता केला. धूळ बघा काय धूळ. आणि त्यांना असं वाटतं की हा वनवेच आहे, अशा गाडी चालवतात ते लोक आणि नुसतं ओव्हरटेक. काय गरज आहे. हा बघा, नमस्कार मंडळी आणि सुप्रभात फ्रॉम माणगाव. माझा हा मुंबई गोवा हायवेचा सेकंड ब्लॉग आहे. आपण निघालो आपल्या गावी लांजाला. आज तारीख आहे 12 मे आणि आज आहे मदर्स डे. तर तो सर्व आयांना हॅपी मदर्स डे पहिली गोष्ट म्हणजे. आणि अमुक तुला पण ऑफकोर्स. पण तुम्ही हा ब्लॉग लाईक 22-23ला पाहत असाल, 22-23 मेला. कारण आपण कसं माहिती तुम्हाला स्टॉक करतो, घरी पोचल्यावर आपण मग ते ब्लॉग एडिट करून टाकतो. तर हे बघा, इकडे आपण येऊन पोचलो माणगावला. आपला घ्यायचा लेफ्ट, हा समोरचा आहे मुंबई गोवा हायवे. लास्ट ब्लॉगमध्ये पाहिलं असेल, आपण आलो होतो मुंबई टू माणगाव बाय बायपास मार्ग, लाईक पाली निजामपूरकर आपण आलो होतो. आणि रस्ता भयंकर छान आहे, भयंकर छान आहे. तो एक नंबर रस्ता आहे तो. आणि आम्हाला ट्रॅफिक कुठेच लागला नाही आणि आता आपला ट्रॅफिक लागला माणगावला, अशी अवस्था आहे. चला पटपट चला, पटपट ट्रक यायचा अगोदर चला, ट्रक यायचा अगोदर चला. तर आपण आता क्रॉस करतोय माणगाव. ट्रॅफिक पहा माणगावला यार. ॲक्च्युली काय ना, माणगावचा बायपास पहिला केला पाहिजे होता. कारण ट्रॅफिक आयडियली माणगावपर्यंत होतं, पुढे एवढं इतकं ट्रॅफिक होत नाही. आणि पुढचे रस्ते झाले रेडी, ते पाठीत अडकले आहे, तिकडे सर्वात जास्त ट्रॅफिक होतं. 18 वर्ष, ऑलमोस्ट 17 ते 18 वर्ष आपलं गोवाचं, मुंबई गोवाचं काम चालू आहे. आठवणं कधी पडणार, सिरियसली बोलतो. खरोखर कंटाळा आला आता. या ब्लॉगमध्ये तुम्हाला आपलं कशी ती बोगदा दाखवेन मी. ऑफकोर्स ओपन झालेलं आहे दोन्ही साईडनी. तो परशुराम घाट तर चोमेश्वर आहे, मी आधी पण बोललो होतो. म्हणून तुम्हाला असं जेवढं आपल्याला खराब रस्ते लागतील हे तुम्हाला मी पहिलं दाखवीन, कारण ते खूप महत्त्वाचे आहेत. चांगलं टेन्शन, चांगलं रस्ते असतात, त्यात काय वादच नाही. माणगावमध्ये सुटू दे रे बाबा एकदा लवकर. आणि हो, आपण चाललो आहोत आज 12 तारखेला ना, आणि 20 तारखेला आपलं आहे इलेक्शन मुंबईमध्ये. तर आपण 19लाच मोस्टली परत येऊ, कारण आपण ऑफकोर्स वोटिंग तर आपल्याला केलीच पाहिजे त्यासाठी. आणि तुम्हाला माहिती असेलच की आपण जाणार आहे ऑलमोस्ट 25-26 तारखेला मोठ्या राईडवर रामेश्वरमला, मी आणि माझी बायको दोघंच. म्हणून आपण लवकर येतो आहे. इलेक्शन पण आहेत आणि प्लस कसं आपल्याला थोडीफार तयारी करायची बाकी आहे, लाईक रूट काढणं वगैरे म्हणा किंवा पॅकिंग वगैरे म्हणा. आणि प्लस आपल्याला द्यायची आपली हार्ले सर्व्हिसला खूप काही गोष्टी बाकी आहेत. म्हणून आपण विचार केला की आपण थोडं लवकरच येऊ. म्हणजे आपण जास्त वेळ राहणार नाही गावी, 8 ते 10 दिवस मॅक्स टू मॅक्स त्यासाठी. म्हणून मी ब्लॉग पण कमीच करीन, कारण की आपल्याला कसं आहे एडिटिंगला पण टाईम मिळाला पाहिजे त्यासाठी. आणि काय नाही, चला फायनली आपण सुटलेलो आहोत माणगावच्या इकडे. त्याच्यावरून ट्रॅफिक बाकीच आहे. चालाव. तर आता आपण माणगाव क्रॉस करून आलो आहे पुढे. तर मस्तपैकी आता लागले आपले 4 पदरी रस्ता. तर मंडळी 10 वाजलेत आणि आय थिंक आपण येऊन पोहोचलो लोणेरेला, असं मला तरी वाटतं. लोणेरेकडे काम चालू आहे सर्वीकडे जोरात, विथ स्पीड ब्रेकर फ्री. लोणेरच आहे ना माझ्यामध्ये. मग हल्ली ॲक्च्युली बोर्डवर तेच मोठं बोर्डवर ना ॲड्रेस लिहितच नाही कोण. पहिले लिहायचे लोक, आता कोणच लिहित नाही. आयला इकडे कामं बघा या साईडला. आयला इकडे बघा, इकडे बीचचं काम चालू आहे इकडे. माणगाव नंतर तुम्हाला डायरेक्ट लोणेरेलाच रस्ता खराब मिळेल, बाकी मधला पट्टा चांगला आहे. नाही पण आय थिंक लोणेरेच होतं असं मला ते वाटतं. येस, पुढे बघ, पुढे हा बोर्ड बघ, इकडे बघ. दम बिर्याणी लिखा है वो बराबर दिखा इसको. क्या बोलणे का अभी. तर इकडे तुम्ही पाहाल, इकडे कामं जोरात सुरू आहेत. दोन्हीकडे असे दगड तोंडे काढलेले आहेत, JCB वरती बसलेला आहे. आणि रस्ता हा वाला जो आहे लहान आहे पण ठीकठाक आहे, नॉट बॅड. तर मंडळी आता महाड राहायला फक्त 12 किलोमीटर. आणि आता 2 साईडचे आपल्याला मोठे रस्ते लागलेले आहेत, सिमेंटवाले 2 रस्ते लागलेले आहेत. आणि आता सूर्यदेवाचा प्रकोप हळूहळू वाढत चालला आहे. थोडं ऊन आता लागायला लागलेलं आहे.
सूर्योदय बाहेर पडलेले आहेत. आणि इकडे आपले मॅडम झोपले वाटतं, गॉगल घालून झोपले, कळत ना ना ये बाहेर बघते झोपली. हे लबाड, हां उन्हात राहू ही गोष्ट खरीच आहे. तर मंडळी आत्ताचे सकाळचे 10:30 वाजलेत आणि आता आपण थांबलो नाश्ता पाणी करायला. आणि आजचा दिवस मग बोललो आहे मदर्स डे. तर अशा हॉटेलमध्ये आपण थांबलो आहे ना जिकडे आपल्याला मदर्स डे टच मिळणार आहे. म्हणजे ते आहे, हॉटेलचं नाव आहे आई साहेब. सही ना, मायेचा घास, एक नंबर, क्या बात आहे. काय हॉटेलवर थांबलो आपण, सही आहे सही आहे. तर असं हॉटेलचं ब्रँडिंग केलं आहे, आई साहेब, एक नंबर. चाललो आहे खाली आपण आता. जागा मस्त मोठी आहे इकडे. आपण आय थिंक तो बाहेरच बसू, इकडे बाहेर बसू ना आपण. हां इकडे पण बसायला जागा आहे रे, बसायला मस्त जागा, बसायला जागा आहे, आपला झुला वगैरे आहे, सही आहे. तर आपला पहिला आंबेड पाव आलेला आहे. आता आमोस आणि बाबूचा फक्त बाकी आहे. दिसते तर यमी आहे, खाऊन घेऊया मग भेटतो आपण. तर मंडळी आपला नाश्ता बघून झालेला आहे. आंबेड पाव चांगला होता आणि आपलं चहा वगैरे पण चांगली होती. आता वाजलेत ऑलमोस्ट 11:15 आणि निघतोय पुढे. आता जरा गरम होत चाललेलं आहे भाई. तर मंडळी बरोबर 11:20 झालं आणि आपण क्रॉस करतो पोलादपूर. इकडे आलं पोलादपूर, मग तिकडून आपण जाऊ शकतो महाबळेश्वरला. वरून पोलादपूर, खालून एकदम स्ट्रेट बाहेर. आता पुढे लागेल कशेदी बोगदा, कशेदी घाट, मग बोगदा. तर मंडळी फायनली आपण कशेदी घाट घेतलेला आहे. आता बोगद्यासाठी थोडंसं आपल्याला पुढे जायला लागतं अजून, आणि मग आपला तो बोगदाचा तो लेफ्ट माहिती पडतो. मग जिकडे हा डबल वे सिंगल वे होतो त्यानंतर थोडं आपल्याला पुढे जाऊन मग लेफ्ट घ्यायला लागतं. असे कशेदी घाट आधी खूप चांगला आहे, मला एकदा आयकॉनिक टर्नच्या आधी रस्ता खूप छान आहे. मग पुढे रस्ता बेकार झाला होता. आता पण बेकार असेल फॉर शुअर, कारण बोगदाच्या नादामध्ये ह्या लोकांनी घाटावर केले दुर्लक्ष आणि काय नाही त्यासाठी. आता बरं केलं की आता दोन्ही साईडला आपले बोगदे ओपन केले, ते एक बरं केलं बघा. तर इकडे हा रस्ता आता झाला एकेरी. हा बघा इकडे झाला एकेरी. आता पुढे आपल्याला लागेल तो घाट, सॉरी बोगद्यासाठी लेफ्ट. हा बघा हा बघा हा बघा हा बोगद्यासाठी, हा बोगद्यासाठी इकडे. आणि इकडे पोलीस, हां इकडे पोलीस वगैरे आहेत. आता तिकडून पण तो बोगदा सुरू केला, तो बघा तिकडून पण बोगदा सुरू केला. आता गाड्या तिकडून पण येत आहेत, व्हेरी गुड. फक्त जड वाहनासाठी बंद केलं, एक ट्रक वगैरे बंद केलं असेल. आता लिहिलं होतं तिकडे, पण ट्रकवाले येत आहेत, काय माहिती आता. आता बोगदाकडे जाताना रस्ता ठीकठाक आहे, मध्ये मध्ये रस्ता खराब होतो. आता पुढे असा चांगला आहे बघा, आता पुढे असा चांगला आहे, पाठी जरा खराब होता. ते लांब आहे बोगदा अजून, बापरे. आणि तो पहा दिसला आपल्याला बोगदा, दिसला ना, पुढे गेला. हां हा बघा हा बघा आला, बघा 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 आला 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 आला. सही आहे. कामं अजूनपर्यंत या साईडला संपली नाही आहेत, चालूच आहेत. एकाला कामं सुरू करतात, एकाला कामं चालूच आहेत, आणि एकाला वाहनांसाठी सुरू केलं आहे. बरं केलं, चांगलं केलं. आता हा बघा इकडे तो सेकंड बोगदा जो आहे ना तो यायला आहे, पण इकडे काम सुरू आहे. आता एकच बोगदा ठेवला आहे जायला यायला. आता ह्या लोकांना काय वाटतं का वन वे कशा पण घुसतात समोरचे. येस फायनली बोगदा आपण घेतलेला आहे. वाह क्या बात आहे. हो फुल काळोख आहे, लाईट लावायला पाहिजे. हां आत में एकदम धूल झाले. हां एकदम हळू एकदम हळू. आपण आपले पार्किंग लाईट्स पण ऑन करूया चला. मला आठवतं आहे, मला आठवतं आहे मी खूप आधी पण आलो होतो जेव्हा बोगदा सुरू झाला तेव्हा थोडंफार उजेड होतं, हो ना अमू. हां आता खूप काळोख आहे, डोंट नो एवढा काळोख काय हां धूळमुळे ॲक्च्युली विजिबिलिटी गेली आहे, असं आलं मला वाटतं. तरी इतका काळोख नव्हताच आधी. येस फायनली आपण बाहेर पडलेलो आहोत बोगद्याच्या. 5 मिनटं लागले, 5 मिनटं पण नाही ना. हा म्हणजे बोगदा हा 5 मिनटाचा पण नाही, हो ना मग तरी अंदाजे. अच्छा हां म्हणून रेकॉर्डिंग लावली होती ना स्टार्टिंग, 2.5 मिनटाचा बरोबर बोगदा आहे. फक्त एवढंच की आपल्याला पुढे आपण जिकडे बाहेर पडतो ना, कशेदी घाट एंड होतो ना, तिकडे बाहेर पडायला थोडा अजून टाईम आहे, तसं आहे ते.
11:36 झाले. आता बघू आता किती टाईम लागतो ते. तर मंडळी फायनली आपण बाहेर आलेलो आहोत आणि वाजलेत, सांगू किती थांबा, 1 मिनटं, वाजलेत 39 म्हणजे 36 होतं. 3 मिनटात आपण बोगद्यापासून ते आपला या कशेदी घाटाच्या एंडला आपण 3 मिनटात आलो. बोगदा होता 2.5 मिनटं, म्हणजे 3 आणि 2.5 म्हणजे 5.5 मिनटं. आणि बोगद्याला पोचायला लाईक कशेदी घाटापासून बोगद्याला पोचायला आय थिंक सो 3-4 मिनटं पकडून चाला, 5 मिनटं पकडून चाला चला, म्हणजे 10 मिनटं, म्हणजे ऑलमोस्ट 11-12 मिनटामध्ये आपण हा बोगदा क्रॉस, म्हणजे ऑलमोस्ट 11-12 मिनटं लागतात आपल्याला बाहेर बोगद्याने. आणि आय थिंक सो आपण जर तुम्ही घाटातून आलात तर कदाचित लास्ट टाइम आपण कॅल्क्युलेट केलं होतं ना मग, हां 20-25 मिनिट लागले होते बा. हो आरामात 20 मिनिट लागले होते. म्हणजे तुमच्या 10-12 मिनटं तुमच्या आरामात वाचतात. प्लस रस्ता पण खूप चांगला आहे, टेन्शन नाही. फक्त बोगद्यावर जरा गाडी आरामात चालवा, कारण पूर्ण काळं होतं त्यासाठी. आता इकडून आपला 19 किलोमीटर राहिला आहे खेड. चोंबेश्वर रस्ता आहे, असाच रस्ता आहे, पूर्ण रस्ता असेल खेडपर्यंत, म्हणून काय टेन्शन नाही आहे. चला तर भेटू तुम्हाला आता आरामात खेड नंतरच. तर मंडळी 11:52 झालेत आणि आता आपण जस्ट खेड क्रॉस केलं. हे खेडचं ब्रिज आहे, पार करून आपण जातो पुढे, खाली जायला खेड. आता पुढे मग भोसते घाट आणि मग कुठचा तो घाट, कामते घाट हे सगळं लागेल. ते करत आपण जाऊ चिपळूणला. तर आपला भोसते घाट झाला आहे सुरू आणि भोसते घाट 1 नंबर आहे. आता तुम्ही घाटामध्ये म्हणाल ना तर फक्त कशेदी घाटच खराब आहे, बाकी भोसते 1 नंबर, परशुराम 1 नंबर, मग याच्यानंतर कामते 1 नंबर. पुढचा आपला जो आहे लांजाचा वेरळ, हा तिकडे थोडंफार काम चालू आहे, कारण तो संगमेश्वर लांजाचा रस्ता जरा खराब आहे, मग तो काम चालू आहे. बाकी घाट 1 नंबर आहे. 100 झालेत आणि आपण घेतला आहे परशुराम घाट. परशुराम घाट तर 1च नंबर बोललो होतो ना, म्हणजे त्यात तुम्हाला आता हार्डली काय खड्डे पाहायला मिळतील. आणि मेन म्हणजे पावसाळ्यात पाहायला मिळेल की हा घाट कसा राहतो आहे, कारण कसं आहे दरड वगैरे कोसळण्याची शक्यता आहे या घाटेला, त्यासाठी. आता पुढे लागेल परशुराम मंदिर आणि शेड आपला घाट. परशुराम घाटपासून आहे ना समोरचा व्ह्यू 1 नंबर दिसतो. हा बघा, हा व्ह्यू 1 नंबर आहे, मला जाम भारी आवडता व्ह्यू, सही व्ह्यू आहे. आणि आपला हा परशुराम घाट आहे. काय रस्ता केला आहे, 1 नंबर रस्ता केला आहे. आणि फायनली लांजा ऑन बोर्ड 153 किलोमीटर, क्या बात आहे. रत्नागिरी 143, लांजा 153, सॉरी 154 होता ना, मग 153 होता ना. हां ओके. आणि इकडे परशुराम घाटला तिकडे ते हे लावलेत ना आपलं काय म्हणतात त्याला, दिवार काय म्हणतात, दिवार ना मग वॉल सॉरी वॉल, हां तेच म्हणजे दिवाळा पेंटिंग 1 नंबर केलं इकडे, छान पेंटिंग केले. हा भिंत यस, पोरगी शिकली बाबा आपली. बघा 1 नंबर पेंटिंग केले, खूप छान वाटतं. म्हणजे ॲक्च्युली कसं आहे ते दरड कोसळलं नाही ना, म्हणून त्यासाठी मी खालपर्यंत येऊ नये म्हणून ते लावलेलं आहे, चांगलं आहे. आता घाट आता ऑलमोस्ट संपायला आला आणि 1 नंबर घाट आहे, म्हणजे रस्ता 1 नंबर आहे. संपला घाट, संपला पुढे. तर मंडळी सावर्डे 20 किलोमीटर, कलंब 3 किलोमीटर, गोवा 351. चला स्ट्रेट. वालोपे लागले, वालोपे. गोवा कशाला, उन्हात करपायला पकाव. तर इकडे आपण पुढे आलो आहे, जरा कलंबसह क्रॉस केलं आहे आपण. तर इकडे आपल्याला जरा रस्ता खराब मिळतो, इकडे ट्रॅफिक डायव्हर्जन वगैरे आहे. इकडे पूलचं काम चालू, या साईडला आहे बघा, इकडे पूलचं काम चालू आहे. हां तो चिपळूण आला आता, हां सॉरी आलं चिपळूण आता. आणि जो पूल पडला होता ना तो, हा इकडे पूल पडला होता इकडे, तो बघा हा बघा आता ठपकन पडला, सर्व पैसे पाण्यात. तर आता आपण चिपळूण क्रॉस करतोय आणि का लाईनीत ब्रिजेस आहेत, ऑलमोस्ट 10 ते 12 ब्रिजचं, म्हणजे ब्रिजचे खांब, ॲक्च्युली ब्रिज नाही म्हणता येणार, ब्रिजचे खांब बांधलेले आहेत. आणि तसे आहेत ते ब्रिज होणं आय थिंक अजून 4-5 वर्ष तरी पकडा ब्रिज होईपर्यंत तरी, कारण तो मेन ब्रिज इकडे पडलाच आहे, पुन्हा नवीन खर्च. आता मी ह्याचा रील टाकला होता की बाबा चिपळूण क्रॉस करतोय मी आणि ब्रिज पडलाय वगैरे. तर 1-2 कमेंट काय होते माहिती आहे का, की ब्रिज पडला नाही, पाडला कशाला, का कळलं नाही का पाडला. मी विचारलं तर कोणी त्याच्यावर कमेंट रिप्लाय नाही केला.
हा का मला कळलंच नाही पाडलाय म्हणून. की चिपळूणचा रस्ता आता एक नंबर आहे, खूप छान रस्ता केला पहिल्यापेक्षा. तर मंडळी 1:45 झालं आहे आणि आता आपण आहोत कामते घाटमध्ये. आता रस्ता एकच नंबर आहे, टिल संगमेश्वर पण रस्ता चांगलाच आहे. लाईक बोगदा सोडल्यानंतर खेड एक नंबर, आपला भोसते घाट एक नंबर, आता कामते घाट एक नंबर, चिपळूण परशुराम घाट एक नंबर, सर्व एक नंबर ॲक्च्युली. हा जो पट्टा आहे ना लाईक माणगाव टू संगमेश्वर, खूप म्हणजे त्याच्यामध्ये ऑलमोस्ट 90% काम झालेलं आहे. फक्त 10% काम बाकी असेल तेवढंच, बाकी सर्व काम झालेलं आहे. आता मेन पट्टा म्हणजे संगमेश्वर लांजा, ते तुम्हाला ऑफकोर्स तुम्हाला जेव्हा आपण बॅक टू मुंबई येऊ ना तेव्हा तुम्हाला पाहायला मिळणार आहे. आता आपण घेणार आहे तो बायपास देवरुख मार्गे. तर मंडळी 12:50 झालेत आणि आपण पोचलो सावर्ड्याला. आरवली राहिला फक्त 13 किलोमीटर. आता आयडियली आपण 3पर्यंत घरी पोचू आरामात, तर जेवायला आपण घरीच जाऊ, टेन्शन नाही. तर मंडळी आता आपलं डबल रोड संपलं आहे, आता आलो आपण सिंगल रोडला. पुढे पण मिळेल डबल रोड, असं नाही म्हणता येणार, पण आता आपण आलो सिंगल रोडला. तर वाजलेत बरोबर 1:15 आणि संगमेश्वर आय थिंक माझ्या मते 18-19 किलोमीटर असेल. आता पुढे येईल अरवली पहिलं आणि मग पुढे आपलं संगमेश्वरी. आणि अरवलीला लास्ट टाइम रस्ता खूप खराब होता, आता पण कारण की तिकडे काम चालू आहे. बघा आलं अरवली, आलं नाव घेतं ना आणि अरवली आलं. हे बघा आता आपण जातो ना तो रस्ता बरं आहे, पण इतर रस्ता आपला खराबच मिळतो. हा बघा इकडे पूर्ण जोरात कामं चालू या साईडला. बघा डोंगर इकडे ब्रिज पण करतायत ना. हा बघा ब्रिज करताय इकडे आणि आपण जातोय खालून त्या साईडने. धूळ बघा काय धूळ, आणि अशी धूळ आपल्याला ना संगमेश्वर आणि लांजा मध्ये पाहायला मिळते. आधी धूळ एवढी नाही मिळत, तिकडे धूळ आणि डायरेक्ट संगमेश्वर लांजा. चला बायकर लोकांनी करायचं काय. तर इकडे पुढे आपण आलो ना, तर इकडे तुम्हाला आता इथून पुढे तुम्हाला असं सुरुवातच पाहायला मिळणार आहे. एका साईडचं रस्ता काम झालेलं आहे आणि एका साईडचं रस्ता काम होतं आहे त्या साईडला राईट साईडला बघा तसं आहे. मग तुम्हाला असंच पुढे पाहायला मिळणार की लांजा चालू बंद. काय ठिकाणी एका साईडचा रस्ता तो चालू आहे ना, तो असा चांगला आहे, पण काय ठिकाणी आहे ना खराब आहे. आणि त्याच्यामुळे आता ट्रॅफिक जाम झाले आहे. कोणाच ठाऊक का ट्रॅफिक जाम झालं आहे. एवढं मस्त आलो आणि ट्रॅफिक भेटलं. ट्रॅफिक आपल्याला मिळालं माणगावला आणि आता डायरेक्ट इकडेच. हां पुढे JCB आहे वाटतं. हां तो JCB वाले म्हणून वाटतं, JCBमुळे अडकलं वाटतं आयला. तर इकडे हार्डली 2 मिनटं रस्ता आपल्याला खराब मिळाला आहे. हां पुढे बॅक टू ट्रॅक, म्हणजे मध्ये जर एक पॅच खराब होता. आता थोडा येईल संगमेश्वर. हा ओव्हरटेक बाबा, आम्ही तो कॅमेरा नव्हतो आता घेतला. हा म्हणजे तरी पण ते बिंदास घुसवतात आणि त्यांना असं वाटतं की हा वन वेच आहे, अशी गाडी चालवतात ते लोक. आता तो कॅमेरा धरला दाखवलं असतं. आणि 1-2 असे नाही, कमीत कमी 5-6 अशी गाड्या आम्ही बघितल्या आहेत. ते नुसते ओव्हरटेक. आता हा बघा नुसता ओव्हरटेक, नुसता बघा नुसता ओव्हरटेक. काय गरज आहे. हा बघा बघतच नाही. रस्ता पण लहानच आहे ना, असा कुठं रस्ता एवढा मोठा आहे तरी पण काय बोलायचं रे. खरं नुसती घाई सुटले लोकांना. त्यांच्या चुकीमुळे दुसऱ्यांना भरायला लागतं ना आपण. तर काय ते समजत नाही ना. जरी समोरचा वाचवायला गेला तरी किती वाचवणार. मॅच आहे. पुरं पोरं आलेत टेम्पोमधून. मी म्हटलं की कोकणात मॅचेस खूप होतात. तर मंडळी 1:45 व्हायला आलेत आणि आता ऑलमोस्ट संगमेश्वरला पोहोचू आपण. आणि या साईडला तुम्ही पाहाल तर हा जुना रस्ताच आहे आणि इकडे पण कामं अजून सुरू म्हणजे करतायत. म्हणजे दगड धोंडी रेती माती आहे सर्व ह्या साईडला. आय डोंट नो काही कम्प्लीट होईल. हाच एक पॅच ॲक्च्युअली राहिला आहे, सिरियसली बोलतो. संगमेश्वर लांजा वा हालत करून ठेवली हालत. हा पहिलं तो पुढे आहे धुळवाला. संगमेश्वर पुढे तो आहे अजून, तो आहे धुळवाला आहेच. तर इकडे आता जरा ट्रॅफिक लागला आहे संगमेश्वरच्या अगोदर. आणि पूर्वानी मॅप लावला तरी म्हणते लाल आहे ना. लाल नाही ना, हो लाल दाखवत आहे. जास्त नाही, थोडं लाल आहे. काय मग कशाने इतकं लाल कधी बघितलं संगमेश्वरला मी. आता मी पण मॅप लावलेला आहे कारण आपल्याला देवरुखमध्ये जायचं आहे.
मी देवरुख मार्गे मला रस्ता असा माहिती आहे, पण तरी पण मॅप लावतोच मी, हेच नको म्हणून त्यासाठी. लाल बघा काय, इकडे मागं जास्त लाल भडक आहे बघा, तेवढाच मधलाच पट्टा असेल संगमेश्वर. अजून ट्रक वगैरे आहेत म्हणून कोणाच ठाऊक. तर आता पुढे संगमेश्वर येईलच. तर आपलं एक काम करतो, मी इकडे ब्लॉग वगैरे संपवतो. तर तुम्हाला ह्या ब्लॉगमध्ये पाहायला मिळाला आहे माणगाव टू संगमेश्वर रस्ता. तो ऑलमोस्ट अरवलीपर्यंत रस्ता खूप छान आहे. अरवलीच्या पुढे थोडा खराब मिळतो. मग त्यानंतर तर सिंगल वेज रस्ता आहे जो चांगला आहे, आणि एका ठिकाणी रस्ता काम चालू आहे. काही ठिकाणी तो रस्ता सिंगल वेज जो आहे तो पण खराबच आहे, अशी अवस्था आहे. कधी होईल नो आयडिया. तो बघा तिकडे जाम, बघा तिथं पण जाम आहे तो तिकडे त्या साईडला. अरे चला मग भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तो पण खुश राहा आणि हा